आंतरवाली सराटीमध्ये सध्या सामूहिक उपोषण सुरू आहे आणि त्यामध्ये धनंजय देशमुखही सहभागी होणार आहेत। मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ते सहभागी होणार आहेत। दरम्यान तपासाबाबत काही काम निघालं नाही तर अखेरपर्यंत उपोषण करणार असंही धनंजय देशमुखांनी म्हटलेलं आहे। सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे आता आंतरवाली सराटीमध्ये सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणामध्ये सहभागी होणार आहेत आणि हत्या प्रकरणामध्ये तपासाबाबत काही काम निघालं नाही तर अखेरपर्यंत उपोषण करणार असंही त्यांनी म्हटलंय। सध्या ते सहभागी झालेले आहेत। या उपोषणामध्ये त्यांची सहभागी झाल्याची दृश्य आपण पाहतोय। आंतरवाली सराटीला धनंजय देशमुख दाखल झालेले आहेत आणि तिथे उपस्थित असलेल्या आंदोलकांसह त्यांनी सुद्धा मराठा आरक्षणाबद्दल आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे, उपोषण करायला सुरुवात केली आहे। आंतरवाली सराटीमध्ये सामूहिक उपोषणामध्ये धनंजय देशमुख सहभागी झालेले आहेत। मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ते सहभागी झालेले आहेत। आपल्याला अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी रवी मुंडे। आपण त्यांच्याशी संपर्क साधून याबद्दल अधिक माहिती घेऊया। रवी, आता मस्साजोग प्रकरणात जी महत्त्वाची घडामोड घडतीये त्या सगळ्या व्यतिरिक्त धनंजय मुंडे या उपोषणामध्ये सुद्धा सहभागी होत आहेत। त्यांच्याशी काही चर्चा झाली का? त्यांची भूमिका यामागची काय आहे? श्रुती, धनंजय देशमुख हे उपोषणामध्ये सहभागी झालेले आहेत। खरं तर त्यांनी आपल्या या अगोदरच बोलल्याप्रमाणे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केलेला होता। रात्री त्यांनी भेट घेतलेली होती आणि आज सकाळपासून ते या उपोषण आंदोलनामध्ये सहभागी झाले। आपण जाणतो की आज मनोज जरांगे यांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा उपोषणाचा आजचा 4था दिवस आहे। काहीशी तब्येत त्यांची खालवलेली आहे। त्या अनुषंगाने धनंजय देशमुखांनी आपला पाठिंबा दर्शवत अर्थात 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण करण्याची त्यांची तयारी आहे। मात्र काही कोर्टाचं कुठलं काम नाही निघालं किंवा तपासाबाबत काही काम नाही निघालं तर आपण हे उपोषण शेवटपर्यंत करू अशा प्रकारचा म्हणणं धनंजय देशमुख यांचं आहे। आणि देशमुख कुटुंबीय देखील आज या आंदोलनामध्ये पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी सहभागी होणार आहेत। अर्थात सरपंच संतोष देशमुख यांच्या कन्या ज्या वैभवी आहेत आणि तिची आई देखील या ठिकाणी येणार आहे। त्या उपोषणात सहभागी होणार नसल्या तरी कुठेतरी मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावं अशा प्रकारची विनंती करण्याची शक्यता आहे। आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही ठोस आश्वासन मिळतं का हे पाहणं महत्वाचं आहे आणि त्यानुसार आपण मनोज जरांगेंना विनंती करू अशा प्रकारचं म्हणजे देशमुखांचं म्हणणं आहे। आणि आता आपण की त्यांच्याबरोबर इतर सहकारी देखील उपोषणाला बसलेले आहेत। हे पाहणं महत्वाचं आहे। धन्यवाद रवी आपल्या माहितीबद्दल। तर मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आता धनंजय देशमुख अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत। सामूहिक उपोषणामध्ये धनंजय देशमुखही सहभागी झालेत। तसंच आज वैभवी देशमुख आणि त्यांच्यासोबत त्यांची आई सुद्धा इथे येऊ शकतात असंही सांगण्यात येत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।